तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आपल्याला आज बनवायचा आहे मस्तपैकी असा कुरकुरीत चिवडा। तर तो कसा बनवायचा तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर पहा, येथे आमच्या मित्राने आता चिवडा बनवायला सुरुवात केलेली आहे आणि तेही चुलीवरतीच चिवडा बनवायचा आहे। तर चला आपण आता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता आधी या कढईमध्ये तेल टाकणार आहोत। तर मक्का पोहे या तेलामध्ये आता तळून घ्यायचे आहेत। तर आता हे घेतलेले आहेत मक्का पोहे आणि हेच आपल्याला आधी तळावे लागतात। तर पहा, एवढे घेतलेले आहेत मक्का पोहे आणि आता तेल तापल्यावर हे तळून घ्यायचे आहेत। आपलं तेल तापेपर्यंत आता लसण्या कुटून घेणार आहे तोपर्यंत। तेल तापलेलं आहे आणि आता लगेच पोहे आता तळून घेणार आहे। तर आता मक्का पोहे पहा तळून झालेले आहेत आणि आता मक्का पोहे तळून झाल्यानंतर लगेच शेंगदाणे पण तळून घ्यायचे आहेत तेलामध्ये। तर हे सगळं तेलामध्ये तळायचं आहे। तर आता शेंगदाणे थोडा वेळ तळून झालेले आहेत आणि हे शेंगदाणे आम्ही आता दुसऱ्या प्लेटमध्ये पुन्हा काढून घेणार आहेत, कारण हे शेंगदाणे जर जास्त तळले तर ते जळतात। अजून आपल्याला खोबरं आणि भाजकी डाळ पण आपल्याला तळून घ्यायची आहे। तर पहा, लालसर असा कलर आलेला आहे शेंगदाण्याला। तर आता शेंगदाणे तळून झाल्यानंतर आम्ही लगेच आता भाजकी डाळ पण तळून घेणार आहे तेलामध्ये। तर यामध्ये आम्ही 400 ग्रॅम भाजकी डाळ वापरणार आहोत। तर 2 पॅकिंग आहेत 200 ग्रॅमच्या। तर आता ही डाळ पण थोड्या वेळात तळून घ्यायची आहे। आणि यासाठी आम्ही घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या। तर पहा, हिरव्या मिरच्या पण आम्ही आता हातानेच मोडून घेणार आहोत, कारण आमच्याकडे कापण्यासाठी काही आणलेलं नाही, तेव्हा आम्ही आता हातानेच मोडून घेणार आहोत हिरवी मिरच्या। मित्रांनो, चिवड्यामध्ये हिरवी मिरची वापरल्याने आणखीनच चव वाढते। तर पहा, भाजकी डाळ पण आता तळून होत आलेली आहे आणि यामध्येच आम्ही आता हिरवी मिरची आणि खोबरं पण यामध्येच तळून घेणार आहोत। तर आता लगेच आम्ही हिरवी मिरची पण यामध्ये टाकणार आहोत। तर आता लगेच खोबरं पण यामध्ये तळायचं आहे।
आणि लसूणही. तर आता हे सगळं एकत्रित आम्ही तळून घेणार आहोत. तर आता हे थोडा वेळ तळायचं आहे. तर आता आमचे खोबरं आणि भाजकी डाळ तळून झालेले आहे. तर आता यामध्ये आम्ही पुन्हा तळलेले शेंगदाणे घालणार आहोत आणि लगेच भाजके पोहे पण यामध्येच टाकायचे आहेत. तर आता आधी कढीपत्ता पण थोडा वेळ तळून घेऊ. ही घेतलेली आहे कोथिंबीर. तर आता कोथिंबीर पण थोडा वेळ तळून घ्यायचे आहे आणि लगेच आपल्याला हे भाजके पोहे यामध्ये घालायचे आहेत. तर आता हे भाजके पोहे पण लगेच यामध्ये घालायचे आहेत. तर भाजके पोहे पण आता थोडा वेळ यामध्येच गरम करून घ्यायचे आहेत. तर आमची कढई थोडी बारीक झालेली आहे त्यामुळे एवढं काय बसत नाही. तर आता यामध्ये आम्ही घालणार आहोत चिवडा मसाला. तर पहा हा घेतलेला आहे चिवडा मसाला. तर हा चिवडा मसाला पण वरूनच आम्ही टाकून देणार आहोत. मित्रांनो, हा चिवडा मसाला तळून घेतला तरीसुद्धा चालतो आणि वरून टाकला तरीसुद्धा चालतो. तर आम्ही हा वरून टाकून घेतलेला आहे आणि आता हे सगळं मिश्रण आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ गरमसुद्धा करायचं आहे. तर आता मसाला टाकून झालेला आहे चिवडा मसाला आणि आता लगेच यामध्ये बारीक मीठ घालणार आहोत. तर हे आपल्याला मीठ आपल्या अंदाजानुसारच टाकायचं आहे. तर आता घालायचे आहेत मक्का पोहे. तर पहा अशा प्रकारे आमचा चिवडा आता तयार करून झालेला आहे. तर खूप छान अशा प्रकारे बनवल्यास एकदम कुरकुरीत असा चिवडा तयार होतो. तर आता आम्ही उतरवून घेणार आहोत.